राज्यातील आदिवासी समाज हा दुर्गम व वनक्षेत्रात वास्तव्यात असल्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणासमोर अनेक अडचणी येतात। ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने आदिवासी विकास विभागामार्फत निवासी शासकीय आश्रमशाळांची व्यवस्था उभी केलेली आहे। एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेनच्या अंतर्गत 15 शासकीय निवासी आश्रमशाळा कार्यरत आहेत। या शाळांमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत। तसेच विद्यार्थ्याला DBT योजनेमार्फत त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये निधी उपलब्ध करून दिला जातो। त्यातून त्यांनी त्यांच्या शैक्षणिक साहित्य व दैनंदिन गरजा त्यांच्या पसंतीनुसार खरेदी करता येतात। माननीय मुख्यमंत्री आणि माननीय आदिवासी विकास मंत्री यांच्या निर्देशानुसार राज्यामध्ये आश्रमशाळेमध्ये प्रवेश वाढवण्यासाठी एक विशेष कार्यपद्धती राबवण्यात येत आहे। आदिवासी विकास विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी प्रत्यक्ष पालकांना भेटून पाल्यांना आदिवासी आश्रमशाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवृत्त करत आहेत। मी जिल्हाधिकारी रायगड आपल्या सर्व आदिवासी बांधवांना आवाहन करतो की आपण आपल्या पाल्यांचा प्रवेश शासकीय आदिवासी आश्रमशाळेमध्ये करावा आणि शासनाच्या या अतिशय चांगल्या योजनेचा आपण लाभ घ्यावा। धन्यवाद।